सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आमच्यासाठी आपल्या घरसंसारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना त्यांच्या वीर पत्नींना आणि वीर मातांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय संजय विभूतेजी, बजरंग पाटील, संजय काटे, चंद्रकांत मगुरे, सिद्धार्थ जाधव, महादेव मगदूम, विशाल सिंग राजपूत, महादेव हुलवान, सूरज पाटील, ज्योती दांडेकर, मैनुद्दीन बागवान, बाळासो होनमोरे, दिनकर पाटील, अभिजित हारगे, भास्कर शिंदे, बाळासो भंडारे, समीर कुपवाडे, कोतवालजी, तद्वतच अण्णासो कोरे, सुभाष खोत, पैलवान संजय मेंढे, संभाजी पाटील, मोहन वनकंडे, CR सांगलीकर, धनराज सातपुते, अयाजभाई नायकवाडी, अण्णासो खोत, जाहीर मुजावर, नरगिस सय्यद या मंचावर येऊन महाविकास आघाडीला ज्यांनी पाठिंबा दिला त्या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत। त्यापैकी महत्त्वाचे की जे काँग्रेसकडून इच्छुक होते मात्र ही जागा शिवसेनेला सुटली आणि तरीसुद्धा मनात कुठलेही किंतु परंतु न ठेवता ज्यांनी अत्यंत मोठ्या मनाने आम्हाला इथे पाठिंबा जाहीर केला ते आयुष्यमान मोहन वनकंडेजी, CR सांगलीकर, बाळासाहेब होनमारे, धनराज सातपुते, सिद्धार्थ जाधव आणि बनसोडेजी, ज्यांच्या प्रचारासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, शेतकरी कामगार पक्ष, CPI, CPM, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गट आणि समविचारी पक्ष संघटनांचे महाविकास आघाडीचे एकमात्र अधिकृत उमेदवार तानाजी सातपुतेजी या सभेचं वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, खरं तर स्टेजवर असणाऱ्या लोकांचा आणि खालच्याही लोकांचा म्हणजे मी नुसतं सन्मान्य म्हटलं तर इकडनं एवढी माणसं मला आता फेकून मारती ती का काय इकडच्यांना, म्हणजे त्यांना एक एक शब्द ऐकायचा होता की इकडच्यांना थांबू सुद्धा देत नव्हती। तुमच्या सगळ्यांचा उत्साह सांगतोय की 23 तारखेला मिरज विधानसभेचा निकाल काय असणार आहे आणि तो निकाल देण्यासाठी म्हणून आपण सगळेजण एकत्रित आलायत। दादा हो, ही निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। माझ्यासारखी गेली 15-20 वर्ष चळवळीत काम करणारी एक राजकीय भूमिका घेते ठामपणे आणि ती भूमिका घेण्याचं कारण असतं एक, मी आयुष्यभर जपलेला माझा संविधानवाद आणि दुसरं, मी आयुष्यभर माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठी लढा देणं गरजेचं असतं। ती लढा देण्यासाठीची जी भूमिका आम्ही जपलेली आहे त्यातून मला असं वाटलं की एका संवेदनशील कार्यकर्त्याने जी भूमिका घ्यायला हवी, बाकी सत्तापाठ आल्यावर सत्तेसाठी सत्तेच्या मागे जाणारे असंख्य लोक असतात, पण आपण सत्तेच्या मागे न जाता आपण सत्याच्या सोबत गेलो पाहिजे आणि म्हणून एक भूमिका घेतली। ही भूमिका का घेतली होती याचं जरा कारण नीट समजलं पाहिजे। दादा हो, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांनी एक शब्द फार बोलून बोलून बुळबुळीत गुळगुळीत केला, तो शब्द होता फेक नरेटिव्ह। मुळात फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र
स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आहे. या फेक नरेटिव्ह वाल्यांनी एक नरेटिव्ह इथं सेट करायचा प्रयत्न केला होता की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आम्हाला भेटलेच नाही. आपल्या सगळ्यांच्या समोर एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब निवडणुका साधारणतः नोव्हेंबरमध्ये झाल्या होत्या. त्याही वेळेला निकाल लागले आणि दिवाळीच्या नंतर सत्ता स्थापन झाली. म्हणजे 19 साल उजळलं होतं आणि 20, 21, 22 अशी 2 वर्ष. पण ही 2 वर्ष फक्त महाराष्ट्र किंवा फक्त भारत नाही तर सबंध जगभरातली लोक कोरोनाने झुंज देत होती. सबंध जगभरामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. माणसं माणसाला ओळखायला तयार नव्हती. अगदी आपल्या जवळचा, अगदी आपला लगतेल जिगर नूरे नजर जरी कुणी गेला तरी आपण त्याला स्पर्श करू शकत नव्हतो. इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती आपल्या सगळ्यांवर होती. अशा सगळ्या काळामध्ये जगभरातले लोक जे आरोग्य चळवळीत काम करतात ते असं सांगत होते, आपण कुणालाही फोन लावला की फोनवर रिंगटोन वाजायची आणि हॅलो ट्यून मध्ये बच्चनचा आवाज यायचा आणि बच्चन सांगायचा, हेलो कोरोना से लड़ने के लिए 30 सेकंड तक हाथ धोते रहिए, मुंह पर मास्क लगाइए, सुरक्षित दूरी बनाए रखिए, ज्यादा जरूरी ना हो तो घर के बाहर मत निकलिए. होतं ना. आता हे जर लोकांनी करायचं असेल, लोकांना सांगायचं असेल तर आधी नेत्यांनी पाळणं गरजेचं होतं. हे एकटे उद्धव साहेब सांगत होते असं नाही, हे भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सांगत होते. मग जनता कर्फ्यू झाला. 22 जानेवारीला पहिल्यांदा जनता कर्फ्यू झाला आणि तो जनता कर्फ्यू लोकांनी अत्यंत स्वयंस्फूर्तीने पाळला सुद्धा. अशाही परिस्थिती जेव्हा लोकांना भेटीगाठी शक्य नव्हत्या, अशाही परिस्थितीत सन्मान्य पक्षप्रमुख या राज्याचा गाडा हाकत होते. या राज्यातल्या लोकांना ऑनलाईन पद्धतीने भेटत होते, कारण लेकरांच्या शाळा सुद्धा ऑनलाईन होत होत्या, ऑफिसच्या मीटिंग्ज ऑनलाईन पद्धतीने होत होत्या. झूम आणि गुगल मीटचा सगळ्यात जास्त जर वापर कधी झाला असेल तर तो कोरोनाच्या काळात झाला होता. याच काळामध्ये आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल मध्ये भेटत होतो. अशा सगळ्या काळामध्ये साहेब काम करत होते. आपल्या कुटुंबातला माणूस म्हणून आपल्याला समजावून सांगत होते. कुटुंबातला माणूस म्हणून ऑनलाईन येऊन सांगायचे, हात स्वच्छ धुवा रे, मास्क लावा, गरज नसेल तर बाहेर पडू नका, हस्तांदोलन करण्यापेक्षा हात जोडा एकमेकांना, हात जोडून बोला, भेटा. आणि त्याच वेळेला ते सांगायचे, माझ्या सगळ्या बहिणींना, आयांना माझी विनंती आहे, भाजीपाला घेण्यासाठी सारख्या सारख्या बाहेर जाऊ नका, त्यापेक्षा टिकणाऱ्या भाज्या आणा, शक्यतो डाळी वापरा, मोड आलेली धान्य वापरा, प्रोटीनयुक्त डाळीचा उपयोग करा, हे तुमच्यासाठी चांगलं असेल. आपल्या घरातला माणसाने सांगावं तसं पक्षप्रमुख सांगत होते. आपल्या कुटुंबातल्या सदस्याने सांगावं त्या पद्धतीने पक्षप्रमुख सांगत होते. अक्षरशः पंढरपूरला वारीला जायचं होतं. ती वारी करण्यासाठी मुंबईवरून हा पांडुरंगाचा साधा भोळा वारकरी स्वतः एकटा गाडी चालवत त्या पंढरपूर पर्यंत गेलेला. की पांडुरंगाची वारी तर चुकली नाही पाहिजे, पण त्याच वेळेला कोरोनाचा कुठल्याही प्रकारे हाहाकार सुद्धा नाही वाढला पाहिजे. भाजपा त्या काळात जाणीवपूर्वक राजकारण करत होती. ते भाजपाचे ते आचारी बिचारी असणारे हे टट्टू पट्टू जे सगळे लोक आहेत, जे पंटर आहेत, हे सगळे पंटर जाणीवपूर्वक या राज्यात गोंधळाची कशी परिस्थिती निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत होते. पण तरीही उद्धव साहेबांनी संयम सोडला नव्हता. मग 2 वर्ष झाली, कोरोना संपला, केंद्रातलं सरकार भाजपचं सरकार आहे, तरी सुद्धा केंद्रातल्या त्या भारत सरकारने सांगितलं की कोरोनाच्या काळात सगळ्यात चांगलं काम जर कुणाचं झालं असेल तर ते महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की जगातला हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटीचा एरिया हा मुंबई धारावीचा आहे, आणि तरी सुद्धा सगळ्यात चांगलं जर रिझल्ट कुठले असतील तर ते मुंबई धारावीचे आहेत. उद्धव साहेबांनी ते करून दाखवलं. दादा हो,
त्याच्यानंतर मिळाले 6 महिने 2022चे 5च महिने. आणि या 5 महिन्यात पक्षप्रमुख आजारी पडले. पक्षप्रमुखांना मणक्याचा आजार जडला. पक्षप्रमुख अंथरुणावरून हलू शकत नव्हते. शरीराचा एकही भाग हलत नव्हता. माणूस जगतो का मरतो अशी परिस्थिती निर्माण झाली. मृत्यूच्या दाढेमध्ये उद्धव साहेब अडकलेले होते. मृत्यूशय्यावर आपला नवरा आहे, आपलं सौभाग्य, आपलं कुंकू आयसीयू मध्ये आहे म्हटल्यावर आदरणीय रश्मी वहिनींच्या डोळ्यामध्ये काहूर साचलं होतं. ती माऊली कुणाच्या राजकारणात नसते, कुणाच्या अध्यात्मध्यात नसते. त्या माऊलीला त्या मुख्यमंत्री पद, त्या राजकारण त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. आपला नवरा वाचला पाहिजे यासाठी ती प्रयत्न करत होती. अशा काळामध्ये या राज्याचा कारभार द्यायचा कुणाकडे, कुणावर विश्वास टाकायचा, कुणावर आता कुणासाठी ही जबाबदारी द्यायची. आणि साहेबांनी आदित्यदादांना सांगितलं. आदित्यदादा आले. आदित्यदादांना सांगितलं की चल सगळ्यांची मीटिंग कर, एक गटनेता निवड आणि एकाला जबाबदारी दे. जबाबदारी द्यायची ठरली. कुणाला जबाबदारी द्यावी? मुंबईमध्ये रिक्षा चालवायला एक माणूस आला, शिवसैनिक झाला, शाखा प्रमुख झाला, शाखा प्रमुखचा गटप्रमुख झाला, पुढे नगरसेवक म्हणून निवडून आला, विभाग प्रमुख झाला, महापौर झाला, आमदार झाला, मंत्री झाला, नगर विकास मंत्री झाला. साहेबांचा विश्वास जिंकलाय. साहेब बिचारे देव भोळे. साहेब बिचारा सरळ साधा माणूस. साहेब बिचारा त्याला छक्के पंजे माहित नाही. सरळ साधं राजकारण. 5 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले, 5 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले की मला उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं म्हणून मी सरकार पाडलं. बरोबर आहे एकनाथ शिंदेचं. खरंच त्यांना हलक्यात घेतलं. वाटलंच नाही की हा माणूस गद्दारी करेल. वाटलंच नाही की हा माणूस पाठीत खंजीर खुपसेल. वाटलंच नाही की ज्या नेत्याने आपली एवढी ऐपत घडवली, ज्या नेत्याने आपल्याला एवढं मोठं केलं, ज्या नेत्याने आपली वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची हैसियत बनवली, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून कपट कारस्थान षडयंत्राचं राजकारण करून त्याच्याच कुटुंबाला रस्त्यावर आणण्यासाठी हेच एकनाथ शिंदे भाजपशी हातमिळवणी करतील. स्वप्नातही वाटलं नव्हतं. जेव्हा साहेब आजारी आहेत तेव्हा हे सगळं राजकारण झालं. आणि त्या राजकारणाचा सूत्रधार कोण होता? प्यादे सोडा. सूत्रधार होते देवेंद्र फडणवीस. जे देवेंद्र काय म्हणलात? मला काही ऐकायला आलं नाही बाबा. आता या सगळ्या सूत्रधाराने एवढा काही महाराष्ट्र अस्थिर केला का बोललं पाहिजे देवेंद्र फडणवीसांवर? मुख्यमंत्री पद हिरावून घेतलं म्हणून नाही. अरे पण तुम्ही एक सरकार अस्थिर केलं. सरकार अस्थिर झाल्याचा परिणाम काय झाला? सरकार जर अस्थिर झालं तर मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट पैसे गुंतवत नाहीत. मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. आणि नेमका हाच प्रॉब्लेम झाला की सरकार अस्थिर झालं आणि त्यानंतर दर क्षणाला वाटायचं की हे सरकार पडतं का राहतं. आणि त्या सगळ्यांमध्ये इथला एक 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 उद्योग गुजरातला जात होता. नोकऱ्या तर राहिल्याच नाही. राजा हो, गेल्या 2.5 वर्षात कुठली नोकर भरती झाली? ना आरोग्य भरती झाली, ना कृषी सहाय्यक भरती झाली, ना तुमच्या जिल्हा परिषद नगर परिषदेच्या सिनियर क्लार्क ज्युनियर क्लार्कच्या भरत्या झाल्या, ना इतर कुठल्या भरत्या झाल्या. एकही नोकर भरती झाली नाही. नोकर भरती झाली नाही म्हणून कंपन्यांमध्ये काम करायला जावं म्हटलं पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी तर तिथं कंपन्या राहिल्या नाही. पाप केलं कुणी? एकनाथ शिंदेंनी. मग या सगळ्यातनं आपल्याला एक गोष्ट कळते की भाजपने एकनाथ शिंदेंचीच निवड का केली या नोकरीसाठी? भाजपने या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंनाच का निवडलं? हे सगळं गद्दारीचं कारस्थान करण्यासाठी एकनाथ शिंदेंनाच का निवडलं? कारण एकनाथ शिंदेंनी प्रत्येक उद्योग गुजरातला नेताना मी कुठेच आडवा येणार नाही, मी एक वेळ महाराष्ट्राशी गद्दारी करेन, मी महाराष्ट्र द्रोह करेन, पण मी तुमचा गुलाम म्हणून कुठे कमी पडणार नाही, ही कमिटमेंट दिली होती. आणि त्या कमिटमेंट पोटी हे सगळं झालं.
राजे हो, हे सगळं चालू असताना प्रत्येक मंत्रालयाचा कारभार काय चालू होता? काय काय मंत्रालयाचे कारभार चालू होते? अरे कोरोना काळात जेवढे बल्क मृत्यू झाले नाही तेवढे बल्कने मृत्यू आता तानाजी सावंतच्या काळात झाले. त्या नांदेडच्या रुग्णालयात एका रात्रीतनं 18 मृत्यू, कळव्याच्या रुग्णालयामध्ये एका रात्रीतनं 32 मृत्यू, चेंगराचेंगरीमध्ये स्त्री सदस्यांचे 100 पेक्षा जास्त मृत्यू, इकडं संभाजीनगरच्या घाटीमध्ये एका रात्रीत 28 मृत्यू. कसला आरोग्यमंत्री निवडला? कृषी मंत्री बी तसाच, त्याला आऊत कळत नाही, जोत कळत नाही, नांगर कळत नाही, पाळी पेरणी कळत नाही, खुरपण कळत नाही, खताचं प्रमाण कळत नाही, त्याला विमा कळत नाही, त्याला काय अवकाळी पाऊस कळत नाही, असला कृषी मंत्री. आणि कामगार मंत्री कामगार मंत्र्यावर तर काय बोला. वनखडे साहेब, तुम्हाला जास्त माहिती असेल कामगार मंत्र्याबद्दल, तुम्हाला जास्त माहिती असेल. काय कामगार मंत्र्याचे कारनामे, ह्याच्यावर आपण काय बोलावं राजे हो? तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते, साधं. कामगारांना गमबूट दिले जातात. गमबूट, डोक्याला हेल्मेट, कुदळ आणि फावडं. ठाण्यातल्या कामगारांना, ठाण्यामध्ये साधारणतः 1700 कामगारांना गमबूट आणि हेल्मेट दिले ठाण्यामध्ये. आणि गडचिरोलीमध्ये किती लोकांना दिले माहिती आहे तुम्हाला? 67,000 कामगारांना गमबूट आणि हेल्मेट दिले. आता विचार करा, गडचिरोलीमध्ये असं कोणतं शासकीय बांधकाम निघालं असेल बरं की ठाण्यासारख्या शहरात 1700 लोकांना दिले आणि तिकडं तुम्ही 67,000 लोकांना देता? वनखंडे साहेब तेव्हा असतील, त्यांना माहिती असेल की सगळ्यात मोठी प्रेस मीच घेतली होती, कागदपत्रांच्या सकट प्रेस घेतली होती की कामगार भोजनच्या स्कीम मध्ये केवढा मोठा घोटाळा होता. अहो, दर दिवसाला फक्त मी एका जिल्ह्याचं रेकॉर्ड काढलं होतं. त्या जळगावच्या एका जिल्ह्यामध्ये एका महिन्याला 100 कोटी रुपये एक्स्ट्रा निघायचे, 100 कोटी. आणि मी कागदपत्रांच्या सकट पत्रकार परिषद घेऊन हे सगळं दाखवलं होतं. या कामगार मंत्र्याचे कारनामे काय ते वेगवेगळ्या चॅनलवर सापडतात. ते अजून एक YouTube चॅनल आहे बघा, काहीतरी छोटं, तिचा जागर नावाचं. त्या तिचा जागर नावाच्या याच्यावर एक ती शर्वरी ताई म्हणून लय भारी बोलते, लय भारी. काय काय यांचे कारनामे आहेत या सुधाकर खाडेचे, हे सगळे सुरेश खाडेचे, सॉरी, हे सगळे कारनामे त्याच्यात दिसतात. दादा हो, कशासाठी यांना कामगार मंत्री केलं? कशा बाई, काय काम करायचं होतं, काय काम केलं पठ्ठ्यानं. आता ह्याला निवडून कसं द्यायचं ते जाऊ दे, आता मरू दे, मला त्याच्यावर जायचं नाही राव. उग पुन्हा बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी. और मैं बड़े अच्छे मूड में हूँ, बहुत ही अच्छे मूड में हूँ मैं. राजे हो, का ही निवडणूक महत्वाची आहे आणि का इथं बदल करणं गरजेचं आहे? हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र, सभ्य महाराष्ट्र, सज्जन महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने एकत्रित नांदतात. या महाराष्ट्रामध्ये मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, माकडवाले, अस्वलवाले, गारोडी, दरवेशी, बेरड, बेस्तर, बेलदार, घिसाडी, कैकाडी, पारधी, आराधी, भराडी, गोंधळी, सिक्कलगार, चित्रकती, ही सगळी माणसं गुण्या गोविंदानं एकत्र नांदतात. पण या माणसांच्या मध्ये जातीपातीचं विष कुणी भरलं तर ते भाजपवाल्यांनी भरलं. या माणसांमध्ये जातीपातीच्या भिंती कुणी उभ्या केल्या? त्या भाजपवाल्यांनी उभ्या केल्या. तुम्ही विचार करा, जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा कधी हिंदू खतरे में है ची टॅगलाईन झाली नाही. 2.5 वर्ष साहेब होते मुख्यमंत्री तेव्हाही हिंदू खतरे में है ची टॅगलाईन झाली नाही. आता भाजपची सत्ता आहे, केंद्रात भाजपची सत्ता, राज्यात भाजपची सत्ता, आणि हे पट्टे सांगतात हिंदू खतरे में है. अगर हिंदू खतरे में है और तुम बोल रहे कि हम हिंदू का राज्य चला रहे, तो तुम क्या गोट्या खेल रहे क्या फिर? हाँ, कैसा हिंदू खतरे में है? कहां से हिंदू खतरे में है? काय त्यांना सूर सापडत नाही इलेक्शनचा.
त्यांना निवडणुकीचा सूर सापडत नाहीये. त्यांना हे पक्क कळलंय की लाडकी बहीण बिन काय म्हणल्यानं काय फरक पडत नाही. काय जरी केलं तरी जनतेच्या मनात लाडकं कोण म्हटलं तर जनतेच्या मनातले लाडके नेते म्हणून उद्धव साहेबच पुन्हा पुन्हा सर्वेत दिसतात. त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम झालाय. बायका तर तोंडावर सांगतात तुझ्या 1500 टिकल्या काय जाळायच्यात काय, लेकी बाळीची आबरू सुरक्षित नाही, काय करायचंय तुझ्या 1500चं, तोंडावर सांगतायत बायका. अरे दादा हो, तुम्ही विचार करा की सगळेजण, तुम्ही सगळी शहाणी माणसं आहेत, माझ्यापेक्षा लय हुशार ज्ञानी माणसं आहे तुम्ही. अरे तुम्ही तुमच्या बहिणीला लेकीला दुनियाचा लग्नात खर्च केला असेल, बहिणीचं शिक्षण केलं असेल, लग्नाचा खर्च केला असेल, ऋण पाणी काढून पैसे काढून कर्ज काढून बहिणीचं लग्न लावलं असेल. तिच्या लग्नात काय भांड कुंड, काय मिक्सर कुकर फ्रीज टीव्ही सोफा काय वाटेल ते दिलं असेल. दिलं का नाही? जग रीत आहे काय, जगा वेगळं केलं का? जगाची रीत आहे, सगळ्यांनी केलं, तुम्ही केलं. तुम्ही कधी बहिणीच्या लग्नात बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला लग्नात मिक्सर दिला 2000 रुपयाचा, आता 2200ला, त्याच्या आता 4000ला बी झाला असेल मिक्सर. लाडक्या बहिणीला 20,000चा कलर टीव्ही दिला, लावला बॅनर? हा, अरे कधी बहिणीच्या सासरी गेला असेल तिला भेटायला तर गावचा वानुळा घेऊन गेला असेल, ऐका नाही, कधी आंबे घेऊन गेला असताल, कधी ज्वारी, कधी गहू, कधी घनसाळ तांदूळ घेऊन गेला असताल, हा, कधी अजून काही कारलं दोडकं काही शेतातला भाजीपाला घेऊन गेला असाल. जाता जाता बहिणीला भेटून येताना बहीण म्हणली असेल, अरे दादा तुझ्या दाजीची लय गळगळ चालली बघ, आणि तुझ्या भाच्याला बी लय ताप आलाय, दाजीचा पगार काय झाला नाही. तुम्हाला बहिणीबद्दल प्रेम वाटलं, खिशात हात घातला, बहिणीला तुम्ही 10-5 हजार रुपये दिले. तुम्ही बस स्टँडला येऊन बॅनर लावला का? लाडक्या बहिणीला 50 किलो घनसाळ तांदूळ देऊन आलो, लावला नाही? लावला का केलं नाही? तुम्हाला बहिणीचं नातं कळतं, तुम्हाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते. तुम्ही बहिणीच्या गरिबीची टिंगल उडवत नाही, अजिबात टिंगल उडवत नाही. हे बदमाश काय करायला लागले? ह्यांना बहीण कळते. बहीण कळत असती तर बहिणीला दिलेल्या 1500 टिकल्याचा बॅनर लावला असता होय ह्यांनी. बरं ह्यांनी कोणता खिशातलं काढून दिलं का? ह्यांच्या बापजाद्याच्या प्रॉपर्ट्या विकून दिल्या का ह्यांनी? हा, काय देवेंद्र फडणवीसनं काय नागपूरचा रेशीम बागेचा बंगला विकून दिला का? अजित पवारनं बारामतीची प्रॉपर्टी विकून दिली? हा, काय एकनाथ शिंदेनं ती तापोळ्याची जमीन विकून दिलंय? ह्यांनी आपलेच पैसे होते, आपल्याच जीएसटीचे, आपल्याच टॅक्सचे पैसे होते, आपल्या पैशावर त्यांचा बॅनर. हा, हमारे खत में तुम्हारा सलाम कायको रे भाई, कायको करने का? तुमको सलाम लिखने का तो तुम्हारा खत तुम्हारी तुम लिखो ना, ये कायको धंदे कर रहे तुम? दादा हो, या सगळ्यांच्या मध्ये लक्षात ठेवा, जर त्यांनी सोयाबीनचा भाव दिला असता, कापसाचा भाव दिला असता, ऊसाचा भाव दिला असता, आमच्या फळबागांच्या व्यवस्थित किमती ठरवल्या असत्या, आमचं आयात निर्यात धोरण व्यवस्थित ठरवलं असतं, तर 1500वर अवलंबून राहायची गरज पडली नसती, लाखोने पैसा आमच्या हातात खेळला असता. पण मुळात तुम्ही आम्हाला आर्थिकदृष्ट्या भुके कंगाल करून टाकलं. आर्थिकदृष्ट्या तुम्ही आमच्या हातात काहीच ठेवलं नाही. हा आमचा प्रॉब्लेम आहे. का सत्ता बदलायची आहे? काय गरज आहे ही सत्ता बदलायची? ही सत्ता बदलणं गरजेचं आहे, कारण या राज्यामध्ये लेकी बाळी सुरक्षित नाहीत. 70 वर्षाची आजीही सुरक्षित नाही आणि 3 वर्षाचं बाळही सुरक्षित नाही. बदलापूरची घटना तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. 3 वर्षाचं बाळ, 3, ज्या लेकराच्या समोर आपण बलात्कार शब्द उच्चारायला सुद्धा घाबरतो घरात, एवढ्या छोट्या बाळाच्या समोर आपण तो शब्द सुद्धा उच्चारत नाही. एवढ्या छोट्या लेकराच्या सोबत दुष्कर्म होतं आणि देवेंद्र फडणवीस आरोपीला वाचवतात, त्या आपटेला वाचवायचा प्रयत्न केला जातो. जेव्हा आम्ही तिथे आंदोलन करायला बसतोय आणि पत्रकार भगिनी आमची एक बातमी कव्हर करायला जाते, त्यावेळेला शिंदेचा एक मस्तवाल माजलेला माणूस म्हणतो, काय तू आम्हाला प्रश्न विचारतेस, जणू काय तुझ्यावरच बलात्कार झालाय का? आम्ही तक्रार करायला जातो, 7 तास उन्हात बसलो की अरे तक्रार लिहून घ्या. 7 तास उन्हात बसलो तरी शिंदेचा तो माणूस वामन म्हात्रे त्याची तक्रार
त्याच्यावर FIR झाली नाही आणि FIR झाली 7 तासानंतर आणि त्याला जामीन मिळाला 2.5 तासामध्ये. काय परिस्थिती आहे. गोरगरिबांच्या लेकरांची किंमत नाही यांच्या नजरेमध्ये. काय मस्तवाल पद्धतीने बायकांबद्दल बोलतात. तिकडे कधी खासदार संसदरत्न सुप्रियाताईंच्या बद्दल बोललं जातं, कधी माझ्याबद्दल संभाजीनगर मधला एखादा त्यांचा बेताल आणि बदमाश आमदार बोलत राहतो. काल परवा तिकडे सुजय विखे यांच्या स्टेजवरून कोण तो देशमुख का काय माणूस तो जयश्री थोरात यांच्याबद्दल वाह्यातपणे बोलला. तर इथे तुमच्या बाजूला कोल्हापूरला धनंजय महाडिक आमच्या महिला भगिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची भाषा करतात. कशासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करताय तुम्ही? तुम्ही कोण? अशा काही पद्धतीनं सांगायला लागला जणू काय तुम्ही प्रॉपर्टी विकून पैसे दिले. तुम्ही योजना आणत होतात की तुम्ही ब्लॅकमेल करत होतात? महिलांच्या बद्दल तुम्ही काय बोलताय? काय समजून बोलताय? कशासाठी? काल परवा आपण त्या दानवेंचा एक व्हिडिओ बघितला, रावसाहेब दानवेंचा. काय लात मारते वाघ. तुम्ही नीट काळजीपूर्वक बघा अशी लात कोण मारते असं मागच्या मागं पाय करून. काय धंदा आहे. किती सत्ता डोक्यात गेली आहे या लोकांच्या. काय मस्तीत येऊन बोलतात, काय मस्तीत येऊन वागतात. महिलांच्या बद्दल बोलताना तर तिकडे तो देवेंद्र भुयार एका महिला अधिकाऱ्याच्या सोबत बोलताना वाटेल त्या पद्धतीने बोलतो. महिला अधिकाऱ्यांना यांचे नेते मारहाण करतात, कर्मचाऱ्यांना मारहाण करतात, त्यावर कुणी काही बोलत नाही, FIR होत नाही. ही सगळी बेबंदशाही मोडून काढायची असेल तर आता महाविकास आघाडीचं सरकार आणावं लागेल. का महाविकास आघाडीचं सरकार आणायचे राजे हो? तर नीट समजून घ्या की महापुरुषांचा सन्मान आपल्याला राखता आला पाहिजे. एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन शपथ घेतली आणि शपथ पाळली नाही, खोटी शपथ घेतली. छत्रपती शिवराय म्हणजे आमच्या धमन्यातनं वाहणारा जिवंत इतिहास आहे. छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य आहे, आमचा श्वास आहे, आमचा ध्यास आहे. त्या आमच्या शिवरायांचा पुतळा, तो पुतळा बसवताना यांना कळलं नाही की पुतळा कसा बसवायचा आणि कसा नाही बसवायचा. ते समुद्र किनारी पुतळा बसवतात आणि तो पुतळा पडतो. पुतळा पडल्यावर काय भाषा. हे दीपक केसरकर, हे एकनाथ शिंदे यांना काही वाटतच नाही की अरे शिवरायांचा पुतळा पडलाय. आणि खुशाल म्हणतात ताशी 45 किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं म्हणून पुतळा पडला. का आधी माहित नव्हतं तुम्हाला? पहिल्यांदा वाहतंय समुद्रावर एवढ्या वेगात वारं. अरे ते वारं त्याच वेगाने वाहत, पण त्याच समुद्र किनाऱ्यावर जी नारळाची झाडं होती ती नारळाची झाडं का पडली नाही? झाड सोडा, झाडावरचं एक नारळ सुद्धा पडलं नाही. एक नारळ, पण पुतळा पडतो. म्हणजे नेमकं काय होतं? अरबी समुद्रात आम्ही शिवस्मारक उभं करू. कुठे ते शिवस्मारक? इंदू मिलच्या तिथे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करू. 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी येऊन तिथे कुदळ मारली. 10 वर्षापूर्वी कुदळ मारली. काय परिस्थिती आहे? 10 वर्षात आजही त्या इंदू मिलला साधी एक वीट बसवली नाही. उलट पक्षी भीमा कोरेगावचं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं पाप यांनी केलं. देवेंद्र फडणवीस तर रोज जातीवादी भाषा करतात, रोज विध्वंसकपणे बोलत राहतात. राहुल गांधीजी यांच्या हातात एक संविधानाची प्रत होती. माझ्याकडनं मागच्या सभेमध्ये चुकून राहून गेली, नाहीतर इथे दाखवली असती. जी संविधानाची प्रत लाल कव्हरची ओरिजिनल प्रत. काय म्हणतात देवेंद्रजी? देवेंद्रजी म्हणतात की अरे ही प्रत म्हणजे ही लाल रंगाची प्रत हातात असणं म्हणजे शहरी नक्षलवाद जोपासणं आहे. संविधानाची प्रत हातात घेतल्यावर तुम्ही त्याला शहरी नक्षलवादी म्हणता? म्हणजे तुम्ही संविधानाचा अपमान करता. तुम्ही नुसता संविधानाचा अपमान करत नाही तर संविधान लिहिणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करता. आणि बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करत नाही. काय पद्धतीने इथे महापुरुषांचा अपमान चालवलेला आहे, काय पद्धतीने महापुरुषांच्या इतिहास लिहिण्यासंबंधाने अक्षम्य खोडसाळपणा आणि चुका केल्या गेल्या. छत्रपती शिवरायांचा जो पुतळा पडला त्या पुतळ्याचे जेव्हा खाली तुटून पडलेले अवशेष बघितले तेव्हा त्या अवशेषामध्ये महाराजांच्या पुतळ्याचा जो चेहऱ्याचा भाग आहे त्याच्यावर जाणीवपूर्वक जखमेची खून दाखवली.
संपलं. हां झालं. अजान संपलेली आहे. अस्सलाम वालेकुम. आता मी असं बोललं की नाही, भाजपचे भक्तुल्ले त्याचे रील्स काढतात. भक्तुल्ले एकदम भिकार भाजणे आहेत, 25 पैशाच्या हिशोबाने काम करणारे भक्तुल्ले. क्रॉप करतात व्हिडिओ, फार मजेशीर क्रॉप करतात. उदाहरणार्थ मी एके ठिकाणी असं म्हटलं, म्हणजे कधीतरी 20, 25, 30 वर्षांपूर्वी काहीतरी मी बोलत होते आणि मी म्हटलं की अरे, जर सगळं त्याने तयार केलंय, त्यानेच फुलं आणली, त्यानेच पानं आणली, त्यानेच झाड आणलं, त्यानेच जीव निर्माण केला, त्यानेच मोबाईल, हे जे काही दिसतंय सृष्टीमध्ये ते सगळं त्यानेच तयार केलंय. जे त्याने तयार केलंय तेच त्याला देण्यात काय हशील आहे. त्यापेक्षा, या कर्मकांडापेक्षा जे त्याने तयार केलं नाही ते त्याला द्या. म्हणजे काय तर तुमच्या मनातला भाव त्याला अर्पण करा. ह्याच्यातलं सगळं त्यांनी बाजूला काढलं आणि त्या कर्मकांडाच्या वर जे बोलले तेवढाच व्हिडिओ क्रॉप काढला. असले बेकार इथं. मी सिल्लोडमध्ये गेले, म्हणजे इकडे खूप सारे आमचे मुस्लिम भाऊ आहेत म्हणून बरं का. मी सिल्लोडमध्ये गेले. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांच्या तिथे माझी महाप्रबोधन सभा होती आणि त्या महाप्रबोधन सभेमध्ये मी बोलत होते. बोलताना मी असं म्हटलं की ते म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी गेलो, आम्ही हिंदुत्वासाठी गेलो. हमारे 70 भाई किसके लिए गए जी? साधं वाक्य होतं. हमारे 70 भाई किसके लिए गए जी? क्योंकि जितना 70 भाई, ईमान बहुत बड़ी चीज होती है और तुमको उद्धव साहब के साथ ईमान रखना चाहिए था जी. हाँ, तुम्हारी बहन बोल के बोल रहे हो कि तुमको ईमान रखना चाहिए था. और क्यों ईमान रखना चाहिए था? आता बघा बरं का भाजपवाल्यांनी काय केलं, म्हणजे बदमाशा काय असतात. मी असं म्हटलं कि 70 भाई, कुरान कहता है कि सच्चा मुसलमान किसे कहते हैं, तो कुरान कहता है कि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलहम्दुलिल्लाहि रब्बिल रहमानिर रहीम लीला लीला लिल्लाह मुहम्मद या रसूलुल्लाह. यह आयत कहते समय कुरान कहता है कि मुसलमान होने के 5 फर्ज जो अदा करता है वो सच्चा मुसलमान होता है. जो दिन में 5 बार की नमाज अदा करता है, जो अपनी कमाई का कम से कम 20% ज़कात में देता है, जो रमजान के पाक महीने में रोजे रखता है, जो जिंदगी में एक बार तो जाने का, हज को जाने का हौसला रखता है, और जो इस बात में इल्म करता है कि एक ना एक दिन कयामत आनी है, उस दिन मेरी गर्दन शर्मिंदगी से उसके सामने झुकनी न चाहिए. 70 भाई, आपकी गर्दन शर्मिंदगी से झुकेगी जी. आप तन के नहीं खड़े रह पाओगे कयामत के दिन. त्यांनी काय केलं माहिती आहे भाजपवाल्यांनी? ह्याच्यातलं सगळं काढून टाकलं, ह्याच्यातलं सगळं काढून टाकलं आणि फक्त जी कुरानची आयात आहे ती आयात तेवढी क्रॉप केली. आणि बघा म्हणले बेगम सुषमा क्या बोल रही है. भाषा बघा बरं का. बोलो देखो देखो बोले बेगम सुषमा कुछ तो अल्लाह अल्लाह बोल रही है. अबे तुम्हाला काय धर्म कळला बे? काय धर्म कळला तुम्हाला? अरे जगातला कुठलाच धर्म कुणालाही हिंसा शिकवत नाही. जगातला कुठलाच धर्म द्वेष शिकवत नाही. जगातला प्रत्येक धर्म एकमेकांवर प्रेम करायला शिकवतो. आणि ज्या हिंदू धर्माबद्दल हे सगळे बदमाश बोलतात, मुळात त्यांना हिंदू धर्मच कळलेला नाही. कारण हिंदू धर्माची पहिली व्याख्या अशी आहे की कुटुंब संकटात असताना कुटुंबाला सोडून जायचं नसतं. आज माझं शिवसेनेचं कुटुंब संकटात आहे तर मी माझ्या कुटुंबाच्या सोबत थांबलं पाहिजे. पण हे बऱ्याच लोकांना कळत नाही आणि ते आपल्या बेगडी मुलाम्याने बोलत राहतात. दादा हो, का ही निवडणूक गरजेची आहे आणि का यावेळेला आपल्याला महाविकास आघाडीच्या सोबत राहायचं आहे. काही जण असं म्हणतायत की बघा बघा हरियाणाला तर निकाल लागला, त्यामुळे भाजप भक्तुल्यांना उकळ्या फुटतायत. ज्या भाजप भक्तुल्यांना उकळ्या फुटतायत त्यांना हे सांगितलं पाहिजे की अरे हरियाणामध्ये स्टेट वाईड चेहरा नव्हता, महाराष्ट्रामध्ये मात्र स्टेटला 2 मोठे चेहरे आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे.
हे दोन आश्वस्त करणारे चेहरे या राज्याला फार महत्वाचे आहेत. त्यामुळे या राज्याच्या निकालाची चिंता करू नका. मी आज 18व्या जिल्ह्यात आहे. 5 तारखेपासून राज्यभर फिरते, 18व्या जिल्ह्यात आहे आणि अत्यंत जबाबदारीनं, खात्रीनं आणि विश्वासाने सांगते की संबंध जिल्ह्यांमधून महाविकास आघाडीला प्रचंड अनुकूल वातावरण आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने सुसाट मुसांडी मारलेली आहे. अर्थात भाजपवाले चिकार पैसे खर्च करत आहेत. सातपुते दादा, तुम्ही लय एवढं बी गरिबासारखं राहू नका. जरा निब्बर व्हा, जरा निब्बर व्हा. हिथं सुद्धा पैशाचा पूर येईल, हिथं सुद्धा खाडे भरपूर. त्यानं का खर्चीले कुठून कष्ट करून आणले? त्यानं काय उस्तुडीच्या कामावर गेला होता का? कुठं सोयाबीन खुरपायला गेला होता का? कापूस वेचायला गेला होता का? मिरची तोडायला गेलो होतं? लोकांचा हपापाचा माल गप्पा करायला काय लागले? ते पैसा चिकार ओतू द्या, बिनधास्त घ्या, कचकावून घ्या, दाबून घ्या. काय पैसे काय त्यांचे नाहीत. पैसे आपल्या जीएसटीचे आहेत, पैसे आपल्या कष्टाचे आहेत. आपल्या शेतमालाचा भाव दिला नाही त्याचे पैसे आहेत, आपल्या भावंडांचे पगार केले नाही त्याचे पैसे आहेत. उमेद संघटनेचे कित्येक कर्मचारी आंदोलन करून थकले, पण उमेद संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही. अंगणवाडी आशा वर्करचे पगार झाले नाही. 90,000पेक्षा जास्त होमगार्ड आहेत. या होमगार्ड लोकांचा प्रश्न आजही सुटला नाही. पण सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं, महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जर काय निर्णय आम्ही घेऊ तर आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू. आम्ही जुन्या पेन्शन योजनेच्या आमच्या वचनाला बांधील आहोत. आम्ही इथल्या तरुण बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी बांधील आहोत आणि तो रोजगार देण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. कारण ज्या पद्धतीने मागच्या 2.5 वर्षामध्ये 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि या 70 प्रकारच्या परीक्षांमध्ये 65 प्रकारच्या परीक्षांचे पेपर फुटले. का फुटले पेपर? पेपर फुटले कारण परीक्षा पद्धती आउटसोर्सिंगला दिली. जे आउटसोर्सिंग वाले आहेत, जे वेंडर वाले आहेत, जे ठेकेदार आहेत, अशा ठेकेदारांना परीक्षा पद्धती आणि नोकर भरतीचं काम दिलं. जे काम आधी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात राज्य लोकसेवा आयोग करत होतं, त्या सरकारी यंत्रणेचं काम काढून यांनी ते काम खाजगी ठेकेदाराला दिलं. म्हणजे कुणाला दिलं? बीव्हीजी क्रिस्टल कंपनीला दिलं. बीव्हीजी क्रिस्टल कंपनी कुणाची? प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचे? देवेंद्र फडणवीसांचे. देवेंद्र फडणवीस कुणाचे? भाजपचे. भाजप कुणाची? अदानी अंबानीची. गोरगरिबाचं कोण आहे इथं? काही लोक म्हणतील, ताई तुम्ही खारेवर बोलतच नाही, तुम्ही देवेंद्रजींवरच बोलताय. आपल्याला प्यादे मारायची सवय नाही, नुसता वजीर हाणला पाहिजे पहिल्यांदा. कारण खाडे बिडे हे सगळे लोक नुसते कलसूत्री बाहुले आहेत. या सगळ्यांचा सूत्रधार महाराष्ट्र नाचवणारा जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस असेल. आणि देवेंद्र फडणवीसांची जी नकारात्मक छबी तयार झाली, त्या नकारात्मक छबीमध्ये देवेंद्र सहित जर भाजपाला हे समजावून सांगायचं असेल की हा महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराजांचा, संभाजी राजेंचा, शिवरायांचा, फुल्यांचा, बाबासाहेबांचा, रमाईचा, जिजाऊचा, फातिमाबी शेखचा, क्रांतिवस्ताद लहुजी गुरु साळवेंचा हा महाराष्ट्र लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण चालत नाही. या महाराष्ट्रामध्ये धर्मांध राजकारण चालत नाही. दादा हो, त्यांच्या लक्षात आलं की एवढं करून सुद्धा आपली डाळ शिजत नाहीये, काय लाडकी बहीण वगैरे काही चालत नाहीये. मग त्यांनी एक नवीन टूम काढली. काय म्हणतात ते? कटेंगे तो बटेंगे. बोले काय का बटेंगे काय का कटेंगे रे? अरे हम ना बटेंगे, ना हम कटेंगे, ना हम हटेंगे, हम डटेंगे, हम लड़ेंगे और हम जीतेंगे और जीत कर रहेंगे. ज्या पद्धतीने यांनी एक राजकारण गलिच्छपणा करायचा ठरवला,
की आधीच जेव्हा इथे हिंदू मुस्लिम होत नाही असं त्यांना वाटलं तेव्हा ते मराठा ओबीसी असं भांडण लावायचा प्रयत्न करतात. पण ना इथला हिंदू मुस्लिम आपसात भांडेल ना इथला मराठा ओबीसी भांडेल. कारण महाराष्ट्राच्या गावगाड्याची वीण यांनी कितीही विसवायचा प्रयत्न केला तरी ती वीण उसवली जाणार नाही. महाराष्ट्राच्या गावगाड्याची वीण अत्यंत पक्की आहे. दादा हो, आपण मात्र त्यांना प्रश्न विचारत राहिलं पाहिजे की इथल्या महागाईचं काय झालं. ही महागाई कधी कमी करणार आहात, कशी कमी करणार आहात ते बोला. कालपर्यंतचा मोबाईल डाटा, तो डाटा केवढ्या महागामध्ये पडला ते सांगा. तूर डाळीचे भाव काय वाढले, ज्वारीचे भाव काय वाढले, तेलाचे भाव काय वाढले. महाविकास आघाडीने सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यावर एक महत्वाचं काम करू, 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव कायमस्वरूपी स्थिर राहतील. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव की ते भाव अजिबात वाढवले जाणार नाहीत. हा महाविकास आघाडीचा शब्द आहे. काही लोक म्हणतात की महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार. मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा नाहीये. असलेल्या भाजप सरकारला हटवणे हा खरा मुद्दा आहे. कारण मुख्यमंत्री पदाची लालसा जर उद्धव साहेबांच्या मनात असते तर उद्धव साहेबांनी एवढ्या हसत हसत ते मुख्यमंत्री पद सोडलं नसतं. दादा हो, ही महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आणि इथे बदल घडवून आणण्यासाठी मिरजेतल्या लोकांना तर मला वाटते मिरजेतली लोक तर गेल्या 3-3.5 वर्षापासून वाट बघतायत. मिरजेतल्या लोकांना प्रचंड पश्चाताप होतोय की आपण कुठला गुळाचा गणपती बसवलाय, आपण कुणाला बसवलंय, आपण कुणाला निवडून दिलंय. आपल्याला चूक दुरुस्त करायची आहे आणि ही चूक दुरुस्त करण्यासाठी ही सगळी जी मिरजेतली माणसं आहेत ही सगळी माणसं तत्पर आहेत, उत्सुक आहेत. मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला या मिरज विधानसभा मतदारसंघातली कुठलीही पेटी फोडली तर मशाल आणि मशालच सगळीकडून दिसली पाहिजे. किती नंबर आहे दादा? 2 नंबर आहे. काय नंबर मिळालाय? 2 नंबर. हे सगळे 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना जर गाडायचं असेल तर मशीनवरचं 2 नंबरचं बटन दाबावं लागते, दाबावंच लागते बटन. असं जायचं मस्त नंबर 1 जायचा, 1 नंबर कपडे घालायचे, अत्तर बित्तर मारायचं, 1 नंबर झोकात कारभारीन सोबत घ्यायची, नंबर 1 साडी नेसबाई म्हणायचं, दोघांनी जायचं. अजिबात भाजपची गाडी बिडी रिक्षा भिक्षा कशात वाट बघायची नाही. आपलं स्वाभिमानी बूथ केंद्रापर्यंत जायचं आणि तिथं गेल्यावर मशीन बघितल्याबरोबर 5 वर्षातल्या सगळ्या गोष्टी आठवायच्या. शिवरायांचा अपमान आठवायचा, लेकी बाळींची आबरू कशी धोक्यात आहे ते आठवायचं, इथली गुंडागर्दी आणि इथली दहशत काय प्रकारची आहे. या गुंडागर्दी आणि दहशतीने सामान्य लोकांचं जगणं कसं बेजार केलंय आणि ते आठवून मग ठरवायचं की कुणाला मत द्यायचंय. तुरीच्या डाळीचा भाव वाढवतोस, दाब मशालीचं बटन. तेलाचा भाव वाढवतोस वय, दाब मशालीचं बटन. बायकाच्या आबरू इकडे सुरक्षित नाही, दाब मशालीचं बटन. गुंडागर्दी आणि नुसती दहशत, दाब मशालीचं बटन. खोके घेऊन सुरतला पळून जातो सोय, दाबा बटन, बटन दाबा, बटन दाबा. पैसे घेऊ पळू जाते तर. आणि बाहेर आल्यावर सांगायचंय, सगळ्या कमळाबाईच्या पंटराईली सांगायचंय. काय सांगायचंय? मशालीला दिला रे, मशालीला. दणक्यात सांगायचंय की इथे मशालीला आम्ही देणार आहोत, इथे तिथलं मत. कारण मिरज विधानसभेमध्ये आतापर्यंतचा जो इतिहास आहे, ही मिरजेतली जनता जातीवादाला कंटाळलेली आहे. ही मिरजेतली जनता धार्मिक दंगलीचं वातावरण तयार करणाऱ्या या गलिच्छ लोकांच्या गलिच्छ मानसिकतेला कंटाळलेली आहे. या मिरजेला एक सभ्य आणि सुसंस्कृत नेतृत्व हवं आहे. काही लोक आम्हाला म्हणाले सुरुवातीला की ताई, महाविकास आघाडी शिवसेनेने दिलेले उमेदवार फार साधारण दिसतात. होय, शिवसेनेने दिलेले उमेदवार साधारण सामान्य निष्ठावंत शिलेदार आहेत. आणि का तसे आहेत? कारण हा वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे. हा वंदनीय बाळासाहेबांचा वसा आणि वारसा आहे. वंदनीय बाळासाहेबांनी ठरवलं होतं की जे गल्ली बोळातले साध्यातला साधा माणूस आहे, माझा कष्टकरी शिवसैनिक आहे, त्याची क्षमता मी वर्षा आणि सह्याद्रीवर वावरायची करेन. त्यामुळे आमच्यातल्या सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला तो न्याय मिळायला हवा. याच हेतूने
याच संघटनेशी प्रामाणिक राहिलेल्या आमच्या सातपुते दादाला इथे उमेदवारी दिली. उमेदवार तुमच्या समोर आहे, सोज्वळ आहे. उमेदवार भांडण तंटा करणारा नाही, उमेदवार गुंडागर्दीतला नाही, उमेदवार बाकी दुसऱ्या कामात लावी नाही. तुम्हाला माहित आहे ते काय ते आहे का नाही? त्याच्यावर काय आम्ही काय वेगळं बोलायची गरज नाही. त्यामुळे हा उमेदवार तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. मला खात्री आहे की उमेदवारापर्यंत उद्या आमदार झाल्यावर पोचायला तुम्हाला वेगळा पीए काय वेगळा कुठल्या माणसा थ्रो कुठल्या तरी गाव पुढाऱ्याच्या थ्रो यायची गरज नाही. डायरेक्ट फोन करू शकाल, डायरेक्ट फोन उचलला जाईल, डायरेक्ट बोलू शकाल. आणि उमेदवाराच्या वतीने उमेदवाराची बहीण म्हणून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक जबाबदार नेता म्हणून, पदाधिकारी म्हणून ही स्वतः खात्री देते की उद्या सातपुते दादांकडे तुम्हाला काही काम आहे आणि तुम्हाला असं वाटलं की आमचा 2-3 रिंग मध्ये फोन उचलला नाही, सुषमा अंधारेचा नंबर गुगलवर सगळीकडे उपलब्ध आहे. तुम्ही ताकदीने आणि सरळपणे आमदाराची बहीण म्हणून सुषमा अंधारेला फोन करू शकाल आणि जाब विचारू शकाल की ताई तुमच्याकडे बघून आम्ही केलं होतं. या सगळ्या लोकांचे मी पुनश्च एकदा आभार मानते. मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते. आपण सगळ्यांनी जो वेळात वेळ काढला आणि आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती दाखवली, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल आभार. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, पण तरी सुद्धा जर कुणाच्या खबऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याला माझा नाईलाज आहे. मी असंच बोलणाऱ्यांपैकी आहे. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभा संपलेली नाही, सभा संपलेली नाही, सभा आहे अजून. सर्वांनी अस्वस्थ व्हावं.